नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनवर चिडलेली असते आणि त्याच वेळेला अर्जुन मात्र तिला मस्का लावत फिरत तिच्या मागे असतो. तो तिला म्हणत असतो की बायको ऐकून तरी घे ना, मला काय म्हणायचं आहे, कारण आता कालपासून जे काही प्लॅनिंग सुरू असतं ते काहीच आता सायलीला माहिती नव्हतं. मग आता अर्जुनला असं वाटत होतं की निदान सायलीला आता तरी आपण सगळं काही सांगून सरप्राईज द्यावं. म्हणूनच मग आता सायली जाताना अर्जुन सायलीच्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि तिला घेऊन चाललेला असतो. तेव्हा सायली अर्जुनवर चिडत असते आणि तुमचं काय चाललंय असं त्याला विचारते. पण अर्जुन म्हणतो की बायको 2 मिनिट थांब, आणि असं बोलून तिच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि तिला आता सरळ घरामध्ये घेऊन जातो. घरात तर सगळी जण ऑलरेडी तयारीतच असतात. जेव्हा आता सायली त्यांच्या समोर येऊन उभी राहते ना, तेव्हा सगळी जण सायलीवर फुलांचा वर्षाव करू लागतात. सायलीवर जेव्हा आता फुलांचा वर्षाव करतात ना, तेव्हा सायली मात्र आता चकित झालेली असते. सायली जी आहे ती आता एकदमच खुश असते. सायलीला आता नवीन गाणं काढून एकदमच मोहरून टाकलेलं असतं, म्हणजेच सायलीच्याच नावाच ते गाणं असतं. आणि त्यामुळे सायली ही खुश असते, कारण तीच संपूर्ण कुटुंब हे आज तिच्यासोबत असतं आणि त्यामुळेच ना तिला अगदीच भरून आलेलं असतं. हे सगळं होत असतानाच ना सायली बाहेर तुळशीजवळ जाऊन तुळशीच्या सुद्धा पाया पडते, कारण सायलीला पहिल्यापासूनच सवय आहे की तुळशीशिवाय पुढे कुठेही आता जायचं नाही. आणि मग काय तुळशीच्या वगैरे ती आता जेव्हा पाया पडते तेव्हा तिला आता सगळ्यांचंच प्रेम मिळत असतं, म्हणजेच आता सगळेजण एकत्रच असतात. तेच आता इथे प्रताप आहे तिला पुढे घेऊन जातात. आणि तेव्हाच ना इकडे दुसरीकडे अश्विन, चैतन्य आणि अर्जुन तिला आता खुर्चीवर बसवून झुलवू लागतात, कारण हे इथे पूर्ण सांगच दाखवलं गेलेलं आहे. पूर्ण सॉन्गमध्येच आज अख्खा एपिसोड घालवला यांनी. तर दुसरीकडे आता जेव्हा सायली एकत्र येते तेव्हा तिला देवाकडे सुद्धा नेलं जातं. तिकडे तिचे आशीर्वाद वगैरे घेतले जातात आणि इकडे आता सगळी जण मिळून एकत्र आता कुटुंब डान्स करत असतात. तेच आता अस्मिता, चैतन्य आणि अश्विन सुद्धा येतात आणि ते सुद्धा तिच्या हातात हात देऊन आता डान्स करत असतात. तर या सगळ्याचा व्हिडिओ सचिन आपल्या मोबाईलमध्ये काढत असतो, कारण त्याला ना आता हा व्हिडिओ जाऊन प्रियाला दाखवायचा असतो. तेच दुसरीकडे जो आहे तो सचिन काही झालं तरी कुठेतरी आपण प्लॅनिंग करायला हवं असं वाटत असतं, कारण महिप्त बाबाच्या नावानेच आता खूप मोठा असा फ्रॉड जो आहे तो या लोकांनी करून बसलेले असतात. म्हणजेच ऑलरेडी महिप्त बराच फ्रॉड करतो, म्हणजे हे दागिने, हे पैसे, हे सगळं काही त्याला एक देणगीच्या रूपात मिळालेलं असतं. तेवढ्यातच ना त्याच्याबरोबर एक माणूस बसलेला असतो. त्याने एक पावडर आणलेली असते जी की भक्तांना लाडूमध्ये मिक्स करून द्यायची, असं काही सत्या त्यांचं ठरत असतं. तेवढ्यातच ना आता तिथे ना हा महिप्त येतो आणि महिप्तने हे सगळं बघितलेलं असतं. महिप्त आता सचिनवर चिडतो आणि त्याला म्हणत असतो की तुला मी सुधारायची संधी दिली होती दीक्षित, पण तू आता असं करतोयस ना, तर मला ना आता तुला पोलिसांकडेच द्यावं लागेल. आता खूप झालं, आता नाही ऐकून घेणार आहे मी तुझं. असंही बोलून आता पोलिसांनाच कॉल करतो असं ठरवतो होतो. आणि तेव्हाच ना इकडे आता सायली सोबत सखी जण एकत्र असतात. प्रत्येकाच एक वेगवेगळं कडवं असतं. तसंच आता सायली सुद्धा तिथे येते आणि जेव्हा सायली तिथे येते ना तेव्हा सायली आणि अर्जुन हे दोघेही जण आता नाचत असतात. म्हणजेच काय तर दोघांच्याही एक खूप सुंदर असा हा एक कडवं असत आणि डान्स करत असतात. तेव्हाच ना इकडे असणारी ही जी प्रतिमा आहे ती सुद्धा आता खूप जास्त खुश असते. इकडे आता सचिन घाबरलेला असतो आणि महिप्तकडे गयाव्या करत असतो. महिप्तला म्हणत असतो की प्लीज पोलिसांना फोन करू नका, पण महिप्त आता म्हणत असतो की नाही आता तर मी तुम्हाला सोडत नसतो. आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना सांगणार आहे, म्हणजे आहे, कारण तुम्हाला बरीच संधी दिली पण तरीसुद्धा तुम्हाला घोटाळा करायचाच आहे
आता अक्षरशः सचिनने सुद्धा पाय धरलेले असतात की प्लीज अण्णा पोलिसांकडे देऊ नका. आणि तेवढ्यातच ना आता इकडे जोरात महिप्त हसायला लागतो. महिप्त जसा जोरात हसायला लागतो ना तेव्हा सचिन त्याच्याकडे पाहतो आणि सचिन त्याच्याकडे बघून आता विचार करतो की महिप्तला काय झालं. पण महिप्त जे एवढे दिवस भोंदू बाबा बनायचे नाटक करत होता ते आता अकेली समोर आलेलं होतं. म्हणजेच तो फक्त नाटक करत होता. त्याच्या मागे त्याचा हाच उद्दिष्ट होता की पोलिसांच्या समोर त्याला दाखवायचं होतं की तो किती चांगला झालाय, किती सुधारलाय आणि त्याचसाठी हे सगळं काही त्याने केलेलं नाटक होतं हे सुद्धा आता तो सचिनला बोलून दाखवतो. सचिन जिब्बा हे सगळं काही ऐकतो तेव्हा त्याला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की बरं झालं निदान आता तरी तुम्ही नेहमीप्रमाणे वागायला लागलात. मी तर त्याच टेन्शनमध्ये होतो की काय होतंय ते. पण एका अर्थी बरं झालं तुम्ही आता मला तुमचे खरे रंग दाखवलेत. ते कारण मी आतापर्यंत खूप सहन केलं होतं. माझ्या मुलीने सुद्धा खूप सहन केलं होतं आणि आता तीच लिमिट संपली होती आणि त्याच्या कुठेतरी आता आम्हाला सुद्धा कंटाळा आला होता. पण आम्ही आमच्या मुलीसाठी हे सगळं केलं. तुला काय वाटलं त्या सुभेदारांना मी असाच सोडेन का? नाही. त्या अर्जुनला आणि सायरीला उद्ध्वस्त केल्याशिवाय ना आपण काही शांत बसत नसतो बघ असंही आता म्हटलं जात असतं. आता खरं तर महिप्त त्याच्या मूळ रूपात आलेला असतो. म्हणजेच ना महिप्तला आता सगळ्याचा बदला घ्यायचा असतो आणि त्यासाठी तो त्याच्या मूळ रूपात आलेला असतो. तर तो म्हणत असतो की आता ही जी पावडर आहे ना ही भक्तांच्या लाडूमध्ये जाईलच आणि या सगळ्या असे आरोपीतील सायली आणि अर्जुनवर आता आहे. सगळं काही बोलल्यानंतर इकडे सचिनला मात्र हसू येत असतं. सचिन म्हणत असतो वा अण्णा वा काय प्लॅनिंग आहे इतके दिवस तर ना मला तेच झालेलं की तुमचं काय झालंय. पण आता तुमच्याकडे बघून ये ना मला खूप जास्त बरं वाटते. म्हणजे आता मला खऱ्या अर्थाने कळत्य की सगळं काही नीट होत्य ते. असंही आता इकडे असणारा सचिन हा महिप्तकडे बघून बोलत असतो. महिप्त म्हणत असतो की मला माहिती आहे ना की माझी मुलगी आतापर्यंत काय काय सहन करते ते आणि हे सगळं काही सहन करते ना ते फक्त आणि फक्त माझ्यासाठीच. पण आता तिचे सहन करण्याचे दिवस संपले. तेच आता इकडे सायलीच्या मैत्रिणी सुद्धा सायलीला भेटायला म्हणून आलेल्या असतात. सायलीला सरप्राईज द्यायला येतात. सगळ्या जणी जेव्हा सायलीला भेटायला येतात तेव्हा सायली खूपच जास्त खुश असते आणि त्यांना आनंदाने भेटते. सगळ्या जणी सायलीला एकत्र घेऊन तिच्या भोवती रिंकण करून आता डान्स करत असतात. सायलीला याच वेळेला खूप जास्त भरून आलेलं असते की सगळं कुटुंब जे आहे तिचं ते तिच्यासोबत आहे आणि तिच्यासोबत सगळे जण एन्जॉय करतायत. हे सगळं बघूनच ना खूपच जास्त आनंद जो आहे तो आता झालेला असतो. तेच आता दुसरीकडे कविराज आणि त्यासोबत जी प्रतिमा आहे ते सुद्धा अगदीच ना मायेनं सायलीला जवळ घेतात आणि सायलीला खऱ्या अर्थाने तिची ओळख मिळालेली असते. इकडे आता महिप्त जे आहेत ते आता सचिनला म्हणतात की ये आपण आपल्या पोरीला फोन करूया आणि मग साक्षीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि महिप्तने त्याचं जे नाटक होतं इतके दिवसाचं ते सगळं काही आता दाखवून दिलेलं होतं. आणि जेव्हा हे नाटक दाखवलेलं होतं ते पहा साक्षीही खूप जास्त घोळसालेली होती. साक्षी म्हणत होती की बाबा बरं झालं की तुम्ही हे सगळं केलं. म्हणजे अण्णा आधी तर मला विश्वासच बसत नव्हता की माझे अण्णा असे कसे काय वागायला लागले. पण बरं झालं तुम्ही तुमच्या मूळ रूपात आलात. आता कसं टेन्शन नाही ना कारण त्या अर्जुन आणि सायलीमुळे मी इतके तोंड लपवून बसली आहे. मला काही झालं तरी बाहेर पडता येत नाहीये ते फक्त त्यांच्यामुळे. आणि मला तीच भीती वाटत होती की तुम्ही हे सगळं काही कसं करू शकता. पण एका अर्थी बरंच झालं की तुम्ही ना एकत्र आहात. ते म्हणजे कसं आता सगळं काही करता येईल. तेव्हाच महिप्त म्हणत असतो की आता आपण 5 जण आहोत. मी तू सचिन राकेश आणि नागराज. आता आपली 5ही जण ना आपण मिळून ना या सुभेदारांना उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसायचं नाही.
असंही आता ठरलेलं असतं तेच आता. इकडे सायलीला सगळे जण विचारतात की कसं वाटलं सरप्राईज. सायली म्हणत असते की मला खूपच आवडलं हे सरप्राईज. म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं. हे सरप्राईज मला ना खूपच जास्त आवडले. मग तुम्ही कालपासना ह्या सगळ्याच प्लॅनिंग करत होतात का हे सुद्धा विचारलं जातं. तेव्हापासना हो, या सगळ्याच प्लॅनिंग करत होतो. तेच इकडे प्रियाला भेटायला राकेश गेलेला असतो आणि राकेश जेव्हा प्रियाला भेटायला जातो तेव्हा प्रियाला तो व्हिडिओ वगैरे दाखवतो जो की आहे इकडे असणाया या सायली आणि अर्जुनच्या सायलीच कसं दिमाकात स्वागत केलं. त्याच्या प्रियाला राग येतो म्हणून प्रियाने ना आता इकडे त्या राकेशच्या मोबाईलच फेकून दिलेला असतो. त्यावर आता तू माझा मोबाईल का तोडलास असं राकेश तिला विचारतो. त्यावर राकेशला ती आता म्हणत असते की बरोबर आहे ना, त्यांना मी तोडू शकत नाहीये ना बाहेर जाऊन म्हणून तुझा मोबाईल तोडला. त्या निमित्ताने का होई ना राग काढायची संधी तर मिळाली. त्या अर्जुन आणि सायलीला ना मला सुखाने जगू द्यायचे नाहीये. त्या सायलीने माझ्या आयुष्यातले सगळे क्षण हिरावून घेतले. सगळे क्षण तिला भेटतायत आणि काही झालं तरी हे सगळं काही तिच्या नशिबी नसायला व हे सगळं माझ्या नशिबातलं आहे असं देखील इकडे आता प्रिया बोलत असते. मग तेव्हाच आता काय करायचं ठरलं आहे सांग ना. मग तेव्हाच ती म्हणत असते की ब्याच गोष्टी माझ्या ठरल्या आहेत करायच्या असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच आता इकडे प्रिया जी आहे ती जेव्हा असं खुनशी बोलत असते ना तेव्हा राकेशला डाऊट येत असतो आणि त्याला कळत असतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. पण काय गडबड आहे ना हे काही केल्या कळत नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे सायली जी आहे ती खूप जास्त खुश असते. आता इकडे सगळेजण सायलीला म्हणत असतात की काल आमची ह्यासाठी लपवाछपवी होत होती. मग तेव्हाच ना आता रविराज तिथे नसतात. मग सायली आपल्या बाबांना विचारत असते म्हणजे प्रतिमा त्यांना विचारते की आई बाबा कुठे आहे. तेव्हाच ना बाबांना नाहीत. बाबा खरंतर ना बाहेर गेले आहे म्हणजेच ते तीर्थयात्रेला गेलेत. पण हे असं मध्येच का असंही आता ती बोलत असते. तेव्हाच बाबा खरंतर तीर्थयात्रेला यासाठी गेले. त्यांनी म्हटलं होतं पण बाबा तर देवांना मानत नव्हते. म्हणजे रविराज देवाला मानत नव्हते. सीनियर मग आता काय झालं. आता कसं काय हे सख्य झालं. तेव्हाच ना आता तो जुना प्रकार आहे तो मात्र आता इकडे असणारी प्रतिमा सांगत असते. प्रतिमा म्हणत असते की खरं तर ना हे देवाला मानत नव्हते पण आता सगळ्या काही गोष्टी मानायला लागले आहेत. खरं तर आधी मला सुद्धा विश्वास बसत नव्हता. मग तेव्हाच ना त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की जेव्हा सायली त्यांना एकदा मंदिरात भेटली होती तेव्हा ती स्वतःच त्यांना घेऊन गेली होती एका देवळामध्ये आणि तेव्हाच तिने सांगितलेलं होतं हाताला धरून नेताना की सगळं काही तुमच्या आयुष्यात चांगलं होईल. त्यांच्या ना देवावर राग नव्हता. जी काही परिस्थिती आली होती ना त्यामुळेच ते त्रस्त झाले होते आणि त्यामुळेच त्यांनी हा सगळा रागराग केला. पण सायलीस हीच खरी तन्वी निघाली. किती हे सगळं ना म्हणजे वेगळ्याच गोष्टी घडल्यात असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना सगळ्यांनाच आनंद वाटत असतो की कशा गोष्टी घडत गेल्या आणि हे सगळं किती चांगलं झालं ते. आणि मग इथे कल्पना वगैरे म्हणत असतात की एका अर्थी ना या सगळ्या गोष्टी ब्याच झाला. आपण ज्या तन्वीच्या शोधात होतो तीच तन्वी आपल्या घरात होती. इकडे आता राकेश आणि प्रिया बोलत असतात. राकेश प्रियाला म्हणत असतो की काही झालं ना तरी सुद्धा ना या सुभेदारांना उद्ध्वस्त करायला व कारण आमच्या बाबांच्या नावावर बरीच प्रॉपर्टी होणार होती पण आता सगळंच हातात ना गेले. हे सरळ दिसते. मग आता असं कसं हातात ना घालवून द्यायचं नाही असा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या हातात ना घालू देणार नाही. मी माझ्या हातात जेवढं भेटेल तेवढं काढून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मी इथे असली म्हणून काय झालं त्या तन्वीला ना सुखान जगू देणार नाही असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र इकडे आता राकेश जो आहे तो तिच्याकडे पाहून हसू लागतो
आणि राकेश सुद्धा तिला विचारत असतो, म्हणजे तुझ्या डोक्यात नक्कीच काही ना काही प्लॅनिंग सुरू आहे, पण काय काय प्लॅनिंग सुरू आहे ते तरी मला सांग ना, असंही आता तो म्हणत असतो. तर प्रिया यांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यांना जे आहे ते उद्ध्वस्त करायचं आणि त्यासाठी ती पूर्ण तयारीनेशी असते. तेच दुसरीकडे आता घरामध्ये रविराजांची ती कहाणी ऐकून ना सगळ्यांनाच एकदमच असं भरून आलेलं असतं, म्हणजे कोणीच असा विचार केला नव्हता की हे सगळं काही असं घडेल. पण आज ज्या काही गोष्टी अर्जुनच्या आयुष्याला सुरुंग लावला ना, तर तू बघशीलच या पांढऱ्या कपड्याच्या आड आता त्यांचा मी आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. त्यांच्या आयुष्यात एकही आनंदाचा क्षण मी येऊ देणार नाही आणि तसा क्षण जर त्यांच्या आयुष्यात आला तर मग माझं नाव बदलं. तर सचिन आता महिप्त शिकरेना म्हणतो, अण्णा आता असं काहीतरी करा ना की त्यांना एकही क्षण सुखात घालवता येणार नाही. सुख त्यांच्यापासून कायमच हिरावून घ्या अण्णा. तर महिप्त शिकरे म्हणतात, महिप्त शिकरे एखाद्याच्या राशीत गेला की मग त्याची तशीच गत होते. तर सचिन आता साक्षीला म्हणतो, साक्षी आता तू काळजी करू नकोस, सुभेदार आणि किल्लेदार यांचे सगळे शत्रू एकत्र होणार. तर महिप्त शिखरे म्हणतात, सगळे शत्रू? तर राकेश म्हणतो, हो, जेलमध्ये असणारा नागराज सुद्धा. आणि हो अण्णा, आपल्या सगळ्यात मोठा मोहरा म्हणजे प्रिया. तर साक्षी म्हणते, हो, अगदी बरोबर आहे सचिन. प्रिया जरी आता जेलमध्ये असली तरी सुद्धा आपल्याला तिचा उपयोग होणारच आहे, कारण सुवेत्रांच्या घरी काय काय घडू शकत हे फक्त तीच आपल्याला सांगू शकते, तिलाच माहीत असणार. तर महिप शिकरे साक्षीला म्हणतात, त्या दोघांनी आपल्या सगळ्यांना वेगळं केलं ना, पण आता सचिन, राकेश, प्रिया, साक्षी आणि महिप शिकरे असं म्हणत आता महिप शिकरे आपली मूठ बंद करतात आणि म्हणू लागतात, आता त्या दोघांची अशी काही गत होईल ना की दोघांना डोक वर काढताना मुश्किल होईल, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, कारण आता ही मूठ एकत्र आली. तर आता सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत असतात. तर त्यावेळी प्रतापराव सायलीला विचारतात, काय मग सायली, कसं वाटलं सरप्राईज? सायली म्हणते, खूप छान बाबा, मला हे सरप्राईज खरंच खूप आवडलं. म्हणजे तुम्ही सर्वजण एकत्र मिळून याचंच प्लॅनिंग करत होता ना? तर सर्वजण म्हणतात की हो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तू माझ्यावर रुसली होतीस, परंतु सगळ्यांचं हे प्लॅनिंग मी फॉल होऊ दिलं नाही, कारण त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनतीने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होत. तर सायली म्हणते, हो, मला कळले की हे सगळं काही माझ्यासाठीच होतं, माझ्यासाठी. तुम्ही इतकं सगळं केलंत, सगळ्या माझ्या मैत्रिणींना सुद्धा बोलावलंत. कल्पना ताई म्हणतात, हो, आणि त्या सगळ्या जणी तुझ्यासाठी यायला एका पायावर तयार झाल्यात. तर सायली म्हणते, माझ्या आनंदात तुम्ही सगळ्याच जणी सामील झालात ना, आणि म्हणूनच आज माझा आनंद अगदी 10 पटीने वाढला आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राकेश आता प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो आणि आता राकेशने जो व्हिडिओ बनवलेला असतो तो प्रियाला दाखवतो. प्रिया तो व्हिडिओ पाहते. त्यातील ते प्रत्येक क्षण पाहताना प्रियाचा चांगला चळखळाट होत असतो. सायलीचे केलेलं एवढं मोठं ही चंगी स्वागत लक्ष्मीच्या पावलांनी सायलीचे उठवलेले त्या पायांचे ठसे एवढंच काय, तर सायलीला अश्विन, अर्जुन आणि चैतन्य यांनी खुर्चीत बसून दिलेला झोका आणि सगळ्यांनी एकत्र मिळून केलेला तो डान्स आणि सायलीच्या सगळ्या मैत्रिणी येत सायलीच केलेलं चंगे स्वागत हे पाहिल्यानंतर प्रियाला खूप राग आलेला असतो. तिचा संताप होतो, तिचा जळफळाट होत असतो आणि त्याच रागाने प्रिया आता राकेशचा मोबाईल फेकून देते. राकेश म्हणतो, काय, हे माझा फोन होता. तो तर आता प्रिया राकेशला म्हणते, सायली, अर्जुनचे तुकडे करू शकला नाहीस ना, म्हणून आता मी तुझ्या मोबाईलचे तुकडे केलेत. तर आता राकेश म्हणतो, असा राग व्यक्त करून काही होणार आहे का, असं म्हणत राकेश आपला मोबाईल उचलतो आणि नंतर प्रिया समोर येऊन बसतो. तर प्रिया राकेशला म्हणते, सायलीवर तर राग मी काढणारच आहे, कारण काहीही झालं तरी मी तिला सुखात जगू देणार, कारण तिला सुखात मी बघूच शकत नाही.
आणि त्यात तिच्या त्या मैत्रिणी, त्या तर माझ्या आधीच डोक्यात जातात मला पकडायला, त्या तर पुढे पुढे होत्याच, पण आता तिच्या आनंदातही पुढे पुढे येतायत राकेश नको एवढा विचार करूस, अरे त्या सायलीला जितका वेळ आनंद साजरा करायचाय तेवढा करू देत ना, जितके दिवस सुखाने घालवायचे तेवढे घालवू देत, आणि जितक्या तिला तिच्या आई वडिलांना मिठ्या मारायचे त्या मारू देत, पण काळजी करू नकोस, हे सगळं ती फक्त आजच करणार आहे, कारण यापुढे तिच्या रस्त्यात मी असे काही काटे पेरणार आहे ना, की आहेत ना, त्या बघूनच ना सगळ्यांनाच एकदम असं भरून आलेलं होतं. तेच दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती म्हणत असते की इतके दिवस मला माझं कुटुंब भेटलं नव्हतं, पण आज मी खऱ्या अर्थाने धन्य झाली आहे, कारण माझं कुटुंब सगळं माझ्यासोबत आहे, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना इकडे आता सायलीला विचारलं जातं, सगळं ठीक तर आहे ना, आता तू खुश आहेस ना? तेव्हा सायली म्हणत असते की हो, आता मला खूप जास्त बरं वाटतंय. तेव्हाच ना मग सायलीला सगळी जण खुश करत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली आता सगळ्यांचेच आभार मानत असते, कारण तिच्या मनामध्ये म्हणजे असंच होत होतं की हा सगळा क्षण हवा होता. प्रत्येकजण आहे ना आता एक करून तिला भरवत असतात, आणि एक करून सगळी जण जेव्हा भरवतात ना तेव्हा तिला बरं वाटत असतं. मग आता इकडे प्रत्येकाने आपापला एक घास तिला भरवल्यानंतर ती खूपच जास्त अशी खुश झालेली असते. म्हणजेच तू घरची लक्ष्मी तुम्ही आहेस म्हणून, तुला तू आमची मुलगी आहेस म्हणून, तुला तू आमची भाजी आहेस म्हणून, तुला असं बोलून प्रत्येकाने आईस्क्रीमचा एक घास तिला भरवलेला असतो, आणि त्यामुळेच ना ती खूपच जास्त आता खुश असते. तिला आता एकदमच असं भरून आलेलं असतं. तेच आता पुढील भागात मध्ये पाहायला मिळतं की इकडे आता जो महिप्त आहे तो नागराजला भेटायला गेलेला असतो, आणि नागराजला भेटून ना तो आता नागराजला या सगळ्या काही गोष्टी सांगतो. मग आता नागराज आणि महिप्त एकत्र होतात. तेच आता त्यांच्यासोबत राकेशही असतो, आणि ते आता ठरवतात की असं तसं या सुभेदारांना जगू द्यायचं नाही, अर्जुन आणि सायलीला उद्ध्वस्त करायचं. तेच आता प्रियात सुद्धा प्लॅनिंग होत असतं की अर्जुन आणि सायलीला सुखाने जगू द्यायचं नाही, आणि ती सुद्धा त्या राकेश सोबत प्लॅनिंग करत असते. तेच इकडे सायलीला खुश करण्यासाठी सगळी जण तयारीत असतात. इकडे सचिनने आता प्रियासोबत हात मिळवणी केलेली असते, आणि त्याचसोबत त्याने ना महिपचा प्लन प्रियाला सांगितलेला असतो. त्यामुळे प्रियाही खुश होते. आता त्यांच्या हात मिळवणी वगैरे होतं. तेच नागराजला सुद्धा आता महिप्तने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे नागराज, राकेश आणि महिप्त हे सुद्धा हात मिळवणी करतात, आणि आता 5 जण मिळून सुभेदारांना उद्ध्वस्त करणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.